बलात्कार जी घटना झाली त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि डेप्युटी मुख्यमंत्री आहेत, पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस बद्दल बोलतोय. आता हे घटना होऊन आता 4 दिवसपेक्षा जास्त झाले, पण आतापर्यंत या घटनेबद्दल त्याने तोंड उघडलं नाही आणि त्याबद्दल काही बोलले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन झाला, जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला, त्याच प्रॉपरचे लोक नाही, बाहेरचे लोक आले. आता मला हे सांगायचं की असला प्रकारच्या वक्तव्य करणे हा मुख्यमंत्र्याला शोभत नाही. आणि बदलापूर हा त्यांच्या मुलाचा मतदारसंघात येतोय. शाळा कोणाची हे सर्वांना माहित आहे. शाळामध्ये कसं ठेवायचं, सीसीटीव्ही नाहीये, काही वचक नाही, कोणावर काही हे नाही. असली घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नैतिक जिम्मेदारीवर राजीनामा दिला पाहिजे किंवा डेप्युटी सीएमने नैतिक जिम्मेदारी दिला पाहिजे. उलट डेप्युटी स्पीकर तर काही बोलत नाही आणि उलटा हा शिंदे लोकांना म्हणतो की आणि दुसऱ्या दिवस त्याने बदलापूरकर म्हणतात की आता राजकीय स्टेप नको. हे बघा, त्याचा राजकारणाचा संबंधच काय. ही घटना एवढी भयंकर आहे की सर्वसामान्य माणूस गप्प बसू शकत नाही आणि लोक रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरावं लागलं. कारण ते ज्या मुलीचे आई स्वतः गर्भवती असताना 13 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसले. 13 तास नंतर झाल्यानंतरही त्यांचा रिपोर्ट ते दाखल करून घेत नाही. मग आंदोलन झाल्यामुळे हे लोक जागले. म्हणजे बघा, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन या महाराष्ट्रात नाही. हा घटना झाल्यानंतर कंटिन्यू येऊ लागले. कोल्हापूरमध्ये अशी घटना झाली, इकडं घटना झाली, तिकडं घटना. म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा या महाराष्ट्रात आहे की नाही असं आम्हाला वाटतंय. आणि पोलीस प्रशासनावर लोकांचा कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही. गुन्हेगारांना पोलिसाचा काही डर नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात हे जे महायुती सरकार आली, त्या जेवढे सरकार येऊन गेले सर्वात थर्ड क्लास सर कोणती असेल ते महायुती आहे. कारण कोणतीही जिम्मेदारी नाही. त्यांचा एक मंत्री म्हणतो राष्ट्रीय पशु काय, तो चीता म्हणतो. आता काय त्याच्या मंत्र्याला हे कळत नाही. राजकीय काय ऐसे लोक आहेत, बेजबाबदार लोक आहेत. आणि यांचा निषेध करण्यासाठी उद्या आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व उद्या बंदचं आवाहन करतोय. आज मी आमचे व्यापारी असोद महासंघचे विनीसी साहनी यांना बोललो, आमचे दुसरे मित्र सतीश पंच यांना बोललो, पाऊशेठ छोट्या यांनाही माझं बोलणं झालं, MIDCचे घनश्याम शेठ गोयल त्यांनाही माझं बोलणं झालं आणि पानटप्पे असोसिएशनचे जे नेते आहेत त्यांनाही बोललो. आम्ही आता राहिलेले जेवढं असोसिएशन मी आणि बेकर साहेब त्यांना बोलणार की बंद उद्या शांततापूर्वक आम्हाला बंद करायचंय. कारण ही झोपलेली सरकार याला कुठंतरी जागा आली पाहिजे यासाठी. आणि महाराष्ट्रात जे लहान मुली आहेत, महिलावर यापुढे अशी घटना झाली नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशी झाली पाहिजे. काल बघा भास्करराव मुख्यमंत्रीने कोणतं उदाहरण दिलं, 2 महिन्यात फाशी दिली. जर बघा, एक मुख्यमंत्री असा चायल्डिश सारखा बोलतोय आणि ते अनालिसिस आला त्या टीव्हीवर, म्हणजे 3-3.5 वर्षानंतर त्याला फाशी लागली आणि हे म्हणतो की मी 2 महिन्यात. म्हणजे तुम्ही सांगा, हे याला पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री असं बालिश्य जबाब देतात. आणि आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याच्यावर बोलले की त्याच्या विरुद्ध बावनकुळे आणखी काय बोलतात. म्हणजे अशी जी घटना आहे, एकतर तुम्ही यामध्ये दोषी आहे, तुमची नैतिक जिम्मेदारी राजीनामा द्यायचे ते देत नाही, उलटा आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं. हे बरोबर नाही. महाराष्ट्र जनता हे खपून घेणार नाही. उद्याच्या बंदामध्ये संपूर्ण जालन्याच्या व्यापाऱ्यांना आणि जालन्याच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, उद्या बंदमध्ये आम्हाला तुम्ही सहभाग व्हा आणि आम्हाला मदत करा. महाराष्ट्राची मुलींना वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही यापुढे करू असं मी सांगतो. सर, आज बम्बई हाईकोर्ट ने एक रिमार्क किया कि पॉलिटिकल पार्टी बंद नहीं कर सकती कल. देखिए, वो उसके बारे में तो मुझे इतना कुछ आइडिया नहीं, आप बता रहे करके मैं सुन लिया. और ठीक है ना, हमारे पे अगर तो कुछ गुने दाखिल भी होते हैं तो हमको उससे कोई फर्क नहीं करने वाला. और बंद का भी रीजन होना चाहिए ना. जो रीजन लेके हम कर रहे हैं वो रीजन तो आपको पता है. जो रीजन के लिए हम बुक कर रहे हैं कि इसको महाराष्ट्र की महिलाओं की सुरक्षा का बारे में हम करने वाले. जालन्यात अशा घटना घडतात, पण मात्र पोलीस तर गांभीर्याने घेत नाही. कारण की एखादी लेखी अत्याचार झाला तर समजा पोलीस स्टेशन गेलं तर पोलीस त्याचं गांभीर्याने घेत नाही. मग उद्या आपण गुन्हा दाखल करण्यासाठी मागं पुढं करतात. बंद कशासाठी ठेवतो उद्या, यासाठीच बरोबर. पोलीस प्रशासनात जागला पाहिजे म्हणून करतो. बंदच्या अनुषंगाने परत काही नियोजन आहे, मोर्चा वगैरे काढणार आहे? बघा, मोर्चा वगैरे काय नाही, मी आवाहन करणार आहे
आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटणार. कारण मी जेवढा अध्यक्षांना बोलला, आता भास्करराव पण आम्ही सर्व बसून आता बोलणार आहे आणि बाकी बघू कसा करता येईल, त्यासाठी नियोजन करू. सर, एकीकडे तुम्ही प्रेस घेताय आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद आम्हाला मेल करतायत की उद्या भारत बंद, कोणाचं आव्हान समजायचं? सर्व एकत्रित आहे, वेगळं काय. त्यांना पण बोलवलं होतं, त्यांना काही कारण नसेल, आले नसेल. उद्देश एकच आहे ना. इलेक्ट्रिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, उद्देश असं आमच्या पण असेल. इम्पॅक्ट कोणाला पडतो त्याच्यावर सर्वांचा पडतो. साहेब, जालना जिल्ह्यात मागच्या 6 महिन्यात लहान मुलीवर जवळपास 62 ठिकाणी लैंगिक अत्याचार झालेत, असे 62 गुन्हे दाखल झालेत. जालना, बदनापूर आणि जालनाचे पीक पथक स्थापन करण्यात आले, जे की पोक्सोचा तपास करते. त्या पथकाला गेल्या 6 महिन्यापासून अधिकारीच नाही. एसपी आणि ऍडिशनल एसपी हे सुद्धा म्हणजे गांभीर्याने घेत नसल्याचं ते बघा. मागच्या अधिवेशन मध्ये जेवढं मर्डर झाले, मला वाटतं या 3 महिन्यात 18-19 मर्डर झाले आपल्या जालना जिल्ह्यात. त्याबद्दल मी अधिवेशन मध्ये बोललो की हा एसपीला बदली करा. मान्य देवेंद्र फडणवीसला मी करतो, पण त्याने कोणत्या प्रकारचा हे केलेलं नाही. आता बघू का, यांची बोली लावतात. एसपीची बोली वेगळी असते, डीआयजीची वेगळी असते, आयजीची वेगळी बोली असते. आता बोली देऊन आल्यानंतर लॉ अँड ऑर्डर कुठं राहणार? हराशी येते यांची, हराशी अधिकाऱ्यांची हराशी आहे. पोलिसांनी असा कोणताही काम करून देखील की त्याची भाववाही आता ऐकायला आणला म्हणून ते पत्रकार परिषद घेतात.